छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नाही असा ठाम दावा स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय। राज्य संन्यास नाटकातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण केली गेली असंही त्यांनी सांगितलं। तर वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचा दावा संभाजी भिडेंनी केलाय। तर इतिहासाचं खोदकाम करू नका अशी प्रतिक्रिया यावर संजय राऊतांनी दिली आहे। जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही। त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत। उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं। समोरासमोर आपण बोलू की कुठे एव्हिडन्स आहेत। काय वाचले मी, परंतु जी कथा सत्य, की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। म्हणजे आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात। इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ असतात, ते इतक्या वर्षानंतर त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं।